नमस्कार मंडळी, मी संकेत चिविलकर. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज गुड मॉर्निंग आहे वेलगामवरून. कालची व्हिडिओ बघितलीच असणार तुम्ही. नसेल बघितली तर मी लिंक डिस्क्रिप्शनला देतो, तर तुम्ही जाऊन बघा. तर आज आम्ही वेलगामवरून श्रीनगरला जाणार आहोत. त्यामध्ये शिकारा राईड असेल, हाऊस बोट बघू, गेलो तर हाऊस बोटमध्ये जाऊ. बाकी शिकारा राईड वगैरे असेल. इकडे व्हिडिओ इकडे तर तुम्हाला मी इकडे हॉटेलचा व्ह्यू दाखवतो आणि मग रेस्टॉरंटमध्ये जातो ब्रेकफास्ट करायला. हे बघा, गुड मॉर्निंग सर्वांना. बघू शकता हा हॉटेल. काल आम्ही ह्या हॉटेलमध्ये स्टे केलं. आज चेकआउट आहे. मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे करून त्यानंतर निघू. फॉरेस्टमध्ये आहे, जंगलामध्ये आहे मस्तपैकी. हा बघू शकता हॉटेलचं नाव. खूप छान असं. ते मस्तपैकी बसायला वगैरे केलेलं आहे. एवढी थंडी असेल म्हणजे कोणी नाही बसायला. बाकी ठीक सब. चला, तर मस्तपैकी मी रेडी झालेलो आहे. बघू शकता. आता ब्रेकफास्टला काय आहे मस्तपैकी. तर इथे ब्रेड वगैरे आहेत नेहमीप्रमाणे. अजून काय आहे? ठीक आहे. इथे दही आहे, कांदे पोहे, खीर आहे. चला तर ब्रेकफास्ट करू, त्यानंतर भेटू आपण. चला, तर आम्ही आता निघालो आहोत. ड्रायव्हर पण आता येतोय. मस्तपैकी रेडी झाले आहोत. आता तुम्हाला व्ह्यू तर दाखवला आहे बाहेरचा. खूप थंडी आहे इकडे. चला, तर मग आता ड्रायव्हर आल्यावरती डायरेक्ट गाडीमध्येच भेटूया. आता येईल तो, बोलला 5 मिनटामध्ये येतो. त्याची काही 5 मिनटं झाली नाही. तो आला की भेटूया आपण डायरेक्ट. बाय. आता गाडी आली आहे, ड्रायव्हर आलेला आहे. आता आम्ही निघत आहोत. मस्तपैकी आता रोडमध्ये काय बघायला भेटेल व्ह्यू तर दाखवू. कारण की रोड भरपूर व्हिडिओमध्ये रोडच दिसतोय. तर असं काय, सर्व जे काही व्ह्यू दाखवायचे होते ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न पण केला. बघूया आता. एक व्ह्यू बाकी आहे. जर त्या रूटने गेलो तर नक्की दाखवेन, नाहीतर मग मिस झाला असं समजा. कारण की मी नंतर तुम्हाला सांगेन कोणता व्ह्यू मिस झाला तो माझ्याकडून. बघूया. चला आता. हे बघा, आम्ही आता हॉटेलवरून निघत आहोत. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असणार व्ह्यू. तो संध्याकाळचा, आता सकाळचा. छान आहे इथं, म्हणजे फोटोज वगैरे काढायला छान. चलो, लेट्स गो. तर बघू शकता मंडळी, आम्ही ॲपल व्हॅलीला आलो आहोत. हे बघा, ॲपल. चला बघूया आतमध्ये जायला एंट्री भेटते का, तुम्हाला दाखवतो.
पूर्ण सुकलेल्या झाडावरती येतात ते. ॲपल. अरे असं वाटतंय की लावलेले आहेत ना. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता तुम्ही ॲपल. आतूनमध्ये जाऊन काही उपयोग नाही आहे, असंच बाहेरून बघूया. आणि ॲक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आम्हाला येताना असं गाडीमध्ये तर वाटलं खरोखर ॲपल आहेत. जवळ जाऊन बघितला तर त्यांनी काय केलं आहे माहिती आहे, थर्माकोल लावलेला आहे, दिसतंय का? हा बघा. आणि त्याला पेंट करून ठेवलं आहे अट्रॅक्शनसाठी. ओके, ठीक आहे, समजलं. तेच बरं, सुकलेल्या झाडांवरती कसे काय येणार? पण ही सर्व ॲपल व्हॅली आहे, बघू शकता तुम्ही. बघा, चला थांब. तर बघू शकता ॲपलने बनवलेले सर्व प्रोडक्ट. एप्पल साइडर विनेगर. त्याला सांगितलं ॲपल व्हॅली दाखव, तो बोलते पहिला बघायला. एप्पल जैम प्लेन वाला. अच्छा, ये एप्पल जैम विद हनी सैफरन. ओके. और इसके अलावा एप्पल जैम विद हनी सैफरन एंड कश्मीरी वॉलनट. तरी ते बघू शकता इथे भरपूर सारे व्हरायटी आहेत ॲपलने बनवलेले. तर याला सांगितलं दाखवतो. और एप्पल जूस भी बनाते हैं यहाँ पे सर. हाँ, एप्पल जूस पण बनवतात. एप्पल जूस कैसा है एप्पल जूस? मैं बताऊं, मैं 50 रुपीज सर. क्या मैं बात कर दिखाऊंगा रहे हो? आपको कैसे बनाते हैं. आप आइए, कुछ कम करो. आप आइए सर. चला बघू शकता तुम्ही. देखिए कैसे बनाएंगे सर. चलो अभी देखते हैं. एक गिलास बनाएंगे. हाँ, आपके सामने. ओके. एक सेकंड मैं लाऊंगा वो थोड़ा सा उसको क्रश. एकदम अच्छा वाला लेके आओ एप्पल. फिर अंदर जाने का है मेरे को, अंदर जाने का है. मैं आपके लिए पहले जूस बनाऊंगा. अगर कुछ प्रोडक्ट भी लेना है कोई बात नहीं. प्रोडक्ट का नहीं, मैं सिर्फ अभी आप बोल रहे हो जूस ट्राई करते हैं. देखिए आराम है. ये इसमें डाला मैंने. ये रुको. हाँ, इला काही दिसत पण नाही. देखिए कैसे बनाएंगे. तर बघू शकता ॲपल ज्यूस पिऊया ना. गोल्डन डिलिशियस. क्या? गोल्डन डिलिशियस. ओके, बघा गोल्डन. ये डालेंगे इसमें. वो धोते नहीं क्या आप? देखिए धोया कि नहीं? हाँ, ये धुला हुआ है, पूरा धुला हुआ है. अच्छा वाला ले लो अंकल. अच्छा, आप देखिए ये वाला सबसे बढ़िया एप्पल है. सबसे बढ़िया एप्पल, इसको बोलते हैं फूजी. जूसी एप्पल और सबसे मीठा. तर बघू शकता आपण ॲपल ज्यूस ट्राय करूया. देखिए सर. कारण की तो हातच करून बसला, तर मी बोललो चल जाऊ दे पितो. आणि त्यानंतर मग आपल्याला ॲपल व्हॅली तरी बघायला भेटेल. ते खास तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मला पण बघायचं आहे, त्यामुळे. हे बघू शकता ज्यूस, ॲपल ज्यूस. कितना 1 गिलास बनाना है कि एक. अच्छा, एक बन गया. देखिए सर. तर बघू शकता ॲपल ज्यूस बनवलेला आहे त्यांनी. ये बन गया आपके लिए फ्रेश एप्पल जूस. कम ऑन. एक्चुअली यहाँ पे एप्पल का सीजन सितंबर अक्टूबर में यहाँ पे एप्पल का सीजन है. कभी रहता है? याच्यातून 50 रुपये काढ. सप्टेंबर अक्टोबर में यहाँ पे ब्लैक सॉल्ट थोड़ा सा. अरे ब्लैक सॉल्ट, ये सबसे बढ़िया एप्पल जूस. चला ॲपल व्हॅली आणि ॲपल ज्यूस पिऊ शकतो, बघूया आपण मस्तपैकी. आपके सामने. ठंडा नहीं है आज का. आज यहाँ पे कर. बर्फ में भी पीते हैं. बर्फ, जब बर्फ गिरती है. हाँ. कभी अंकल रहते हैं यहाँ. वेलकम टू ऑल ऑफ यू. चला काका नमस्कार केलेला आहे. नमस्कार सर. आपको हमारी तरफ से नमस्कार. मेरे को ये बताओ कि एप्पल कब आते हैं, मतलब कौन से एप्पल सीजन? आते हैं सितंबर अक्टूबर में. यहाँ पे एप्पल का सीजन रहता है. अब तो सितंबर नवंबर भी चला गया, अब दिसंबर भी चल रहा है. दिसंबर भी जाने को है. तो अब बिल्कुल विंटर आ गया है. अब एप्पल नहीं रहा. एप्पल का टाइम हो गया एक्चुअली.
तो अभी पेड़ पे है ना, ये रॉटन है, ये खराब है, ये अच्छा नहीं है ये वाला। बट है ना, लगा हुआ है ना, लगा हुआ लेकिन खराब है। या तो इसको परिंदे ने छेद किया है, या अंदर से ये आइस जैसा ग्रीनिश आइस इसके अंदर दिखेगा आपको, ये बिल्कुल खराब हो गया है। तो आज एक्चुअली यहाँ पे एप्पल का सीजन एंड हो गया। ओके, एंड हो गया। हाँ सर, ये थोड़ा थोड़ा रखा है सबने, ये दिखाने के लिए, थोड़ा थोड़ा एप्पल दिखाने के लिए। लेकिन ये मतलब खाने लायक नहीं है। अगर आप वहाँ जाएंगे, आप उनको बोलेंगे मुझे खाने के लिए तो फिर लेंगे, वो आप फेंक देंगे ऐसे, क्योंकि टाइम हो गया। चलो अंदर, एप्पल का टाइम हो गया, अंदर देखिए। चलो आप पेमेंट करें। हाँ, ये पैसे दो, 50 रुपीज। 40 रुपए ले लो अंकल, बराबर है। कहाँ ये क्या यार, आजकल एप्पल लाना पड़ता है खरीद के। चलो आप शूट लीजिए यहाँ से, कोई बात नहीं ना, अंदर नहीं जाने के प्लीज। अंदर का एंट्री है ना वहाँ, उधर से जाइए आप एंट्री। आओ ना, आओ ना आप, हमें शूट करना है, कोई बात आओ ना आप, मुझे थोड़ा यहाँ पे 2 मिनट के लिए अभी आप जाइए, कोई बात नहीं। इधर आओ, इधर आओ, इधर आओ। जाइए, कोई बात नहीं। आप जाइए, आप शूट थोड़ा सा उघड बघू, इथून उघडते का? तर इथून आहे का एंट्री, बघूया काय माहिती आहे का नाही। कवाडी आहे, कवाडी लावलेली आहे नी इथून। अरे आप आओ ना, तर बघू शकता तुम्ही ऍपल। जायची काही गरज नाही, हे बघा ऍपल। हे असली आहेत, मगाशी दाखवले तुम्हाला ते काय बोलतात, थर्माकोलचे होते। तर आता तुम्ही असली बघू शकता इथे। ये इथून आतमध्ये ये, हे बघा ऍपल व्हॅली बघू शकता तुम्ही। अरे यार मस्त, हे बघा किती छान असे, हे बघू शकता तुम्ही ऍपल। हे बघा एकदम मस्त पैकी, मगाशी दाखवलेलं ते तुम्हाला। हा, सफरचंद, सफरचंद खूप सारे एकदम। चला तर आम्ही इथे ऍपल व्हॅलीमध्ये 2-3 फोटो काढतो आणि मग निघतो आम्ही। कुठे आहे? अरे हां, अरे तर मंडळी या साईडला ना पब्लिक ट्रॅव्हलर्स, गव्हर्नमेंटचे वगैरे गार्डन असतात। या समोर दिसतात का, या ट्रॅव्हलर्स अशाच इकडे असतात। या गाडीनेच अपडाऊन करायला लागतं इकडच्या लोकल लोकांना। म्हणजे जसं की आपल्या इकडे बसेस वगैरे यांची सुविधा यांच्या इकडे असं काहीच नाही आहे। इथे फक्त याच गाड्याने प्रवास करू शकतात ही लोक, किंवा मग प्रायव्हेट पर्सनल गाड्या असेल तर। बाकी गव्हर्नमेंटच्या वगैरे गाड्या वगैरे काहीच नाही आहे तिकडे। तर हे फक्त ट्रॅव्हलर्सने यांना अपडाऊन करायला लागतो। ही गोष्ट सांगायची होती म्हणून ही व्हिडिओ काढली। तर बघू शकता तुम्ही, म्हणजे आपण पुलवामा हल्ला बोलतो ना, तो हा इथे झाला होता बरोबर, या रोडला झाला होता। आजपर्यंत म्हणजे काय बोलू आता तुम्हाला समजत नाही। तर मंडळी हे बघा, आम्ही इथे त्याला खास विचारण्यासाठी थांबलो होतो की पुलवामा हल्ला नक्की कुठे झाला होता। तर या स्पॉटला झाला होता पुलवामा हल्ला, बघू शकता तुम्ही। NH-44 या हायवेला इथे झाला होता पुलवामा हल्ला। त्याला सांगितलं गाडी थांबव जरा, थोडासा शूट करू दे। हा रोड दिसतोय ना, बरोबर या रोडला झाला होता। त्याला मी तिथूनच निघालो तेव्हाच सांगितलं होतं की मला हा शूट करायचा आहे की नक्की कुठे झाला होता। तर बघू शकता तुम्ही,
ह्या रोडला. बरं चला, तर मग आता पुढच्या प्रवासाला निघूया आपण. तर श्रीनगर आम्हाला इथून 18 किलोमीटर आहे. तुम्ही नक्कीच बघितलं असणार की पुलवामा हल्लाचा ते कुठे झाला होता. प्रयत्न केला, म्हणजे तिथे लोक बघत होते माझ्याकडे नक्की काय करतोय, तर मी असंच सहज व्हिडिओ काढली. हीच व्हिडिओ आपण ब्लॉगमध्ये अटॅच करू, म्हणजे तुम्हाला पण बघायला भेटेल की कुठे झाला होता. तिकडे जेव्हा शूट करायला चालू केली तेव्हा काय बोलू काय समजतच नव्हतं मला, म्हणजे आवाजच नव्हता निघत अक्षरशः तोंडातून, की असं एकदम वाईट फील होत होतं. तिकडे आपले जवान शहीद झालेले तिकडे. ठीक आहे, चला तर मग आपण श्रीनगरच्या रस्त्याला चाललो आहोत. तर बघूया पुढे काय दिसेल, काय चांगला व्ह्यू, तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. लेट्स गो. तर आता आम्ही लाल चौकला चाललो आहोत मार्केटला. तर ड्रायव्हरने इथे सोडला मध्ये, कारण की ती गाडी पुढे जाऊ शकत नाही, सील करणार. त्यामुळे ते बोलले की इथून तुम्हाला वॉक करत जायला लागेल 5 मिनटं. तर आम्ही जात होतो आता, बघू शकतो. तर रोड क्रॉस करायचं आहे आम्हाला. चला, तर आम्ही रोड क्रॉस करून त्या साईडला जात आहोत इथं. तर भेटू डायरेक्ट मार्केटमध्ये. तर आम्ही आता मार्केटमध्ये आलो आहोत. बघूया आता काय घेण्यासारखं आहे तर घेऊ. 300 रुपये बोलते. तर बघूया जे काही आवडेल ते घेऊ, बाकी भेटू नंतर आपण. तर मंडळी, आम्ही मार्केटमधून निघालो. काय आपल्या याचा काहीच नाही होता, तरी मी शूज जॅकेट एवढंच घेतलं आहे. सर्व कसं ते मॉमेटाच एरिया ना, मग जास्त करून त्यांच्याच टाईपचा होता सर्व. त्यामुळे फिरलो वगैरे आणि मग आम्ही निघालो. आता हॉटेलला जाऊ. तिथून मग तो शिकारा राईडवाला येईल, मग त्यासोबत शिकारा राईड करू. मग जर टाईम भेटला तर हाऊसबोटचा म्हणजे सर्वे करू, व्ह्यू करू तिथे, आणि मग परत हॉटेलला येऊ. बघूया, समजेल जातं तुम्हाला. लेट्स गो. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता शिकारा राईड करत आहोत. बघू शकता तुम्ही, मस्त खूप थंडी आहे, खूप भयंकर. आणि त्यामध्ये हाऊस बोट पण आहे, हे बघू शकता. हाऊस बोट हां काय नाही, तो चालतो हाऊस बोट. आमचा इथे स्टे होता, पण आम्ही कॅन्सल करून हॉटेलला स्टे केला, कारण की खूप थंडी आहे, खूप भयंकर. त्यामुळे आम्ही इथे कॅन्सलच केलं. बघू शकतो 3:40ला चालू केलं. जबरदस्त असा व्ह्यू. तर बोटच्या हाऊसचं नाव काय माहिती, पण नशीब मंडळी बरंच झालं आम्ही हाऊस बोट कॅन्सल केलं आहे. खूप वास्ट आहे, बेकार. आत मी तुम्हाला दाखवू तरी काय दाखवू.
असं असं नॉर्मली. आणि खाली ॲक्च्युली हे पाणी ह्या ह्याच्यातूनच घेतात आणि हा किती घाण पाणी एकदम. तर काय माहिती इधर इथे राहत असतील त्यांना हाच फिल्टर करून देत असतील. असो फिल्टर केलं तर चांगलं आहे पण नको. खूप थंडी आहे भयंकर एकदम. अनलिमिटेड. हे सगळे असंच आहे ना. लेखनीमध्ये आवाज सेमच आहे ना. ते याच्यानेच बनवतात ना ते मंडली बोट. तुम्हाला काय पाईन ट्रीज तुम्हाला दाखवले त्याच्यानेच हे हाऊस बोट बनवतात. त्यामुळे वर्षानुवर्ष टिकून राहते. हो मस्त मस्त एकदम. ते मस्तपैकी आम्ही कॉफी पित आहोत मस्त. आणि शिकवलं खूप छान असा व्ह्यू. ते बघा खूप छान असा शिकार आणि त्यामध्ये आम्ही कॉफी पित आहोत. ले लिया हमने केसर. तर आता आम्ही शिकारामधून शॉपिंग करायचं कोणाला असेल तर या साईडला यायला लागतो. तर बघू शकतो तुम्ही. कोणी काही घेऊ नका बहुतेक कॉस्टली असतं सर्व. हे बघा सर्व खूप थंडी आहे बाबा. हे बघा बुट्टा वगैरे सर्व येतात त्याच्यामुळे. मॅडम साडी महाग असणार ना. हा बघायची नको ना. हा हे बाजार आहे ना. कोणचा कोणचा बाजार. मीना. तर हा मीना. तर हाँ मीना. बट अंकल कॉस्टली रहेगा ना इधर. हाँ यहाँ से 100 रुपये स्टार्टिंग है. अगर बाहर 500 रुपये चीप मिलेगा वही चीज है 300-250 रुपये मिलेगा. क्या बात कर रहे हो. हाँ 100 रुपये शाल है यहाँ स्टार्टिंग. 150. साड़ी का क्या रेट रहेगा. साड़ी स्टार्टिंग है 250, 300, 350 साड़ी होगा भैया. मम्मी को लेने का था. चला बघूया ना. कुठं आहे साडीचा शॉप कुठं आहे. कोई बात नहीं. बघू शकता तुम्ही हे सर्व मार्केट आहे. छान मार्केट आहे सर्व एकदम. बाबा एवढ्या थंडीत ते लोक कशी काय राहतात. इथं टाईट झाले हवा. सर्व मार्केटच आहे आता. पण
कोणता मार्केट? मीना मीना बाजार. बाजार, मीना मार्केट बघू शकता. सगळ्यांचा इथे हा पॉईंट आहे, म्हणजे इथपर्यंत घेऊन जातात आणि इथून टर्न मारतात. हे बघा. तरी आम्ही इथे शॉपमध्ये थांबलो आहोत शिकारामधून. बघूया आता इकडे कसं काय रेट आहे वगैरे ते बघतो आम्ही. हॅलो, व्हॉट्सअप. ठीक आहे, मग आता बघूया आपण कसं काय ते. अच्छा भाई, मुंबई कौन सी जगह? बघू मैं शकतो. भी मुंबई में बैठता हूँ. मैं तो खुद मुंबई में रहता हूँ. मैं हिंदी चला तर मग आता बघू कसं काय ते, किती रेट वगैरे आहे ते. तो तर तर मंडळी आम्ही शॉपिंग करून आता निघालो आहोत हॉटेलच्या दिशेने. मस्तपैकी शिकारा राईडनी संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता. ही बघा हिला, मस्तपैकी कडाक काश्मीरी साडी. काश्मीरी साडी काय व्ह्यू आहे. बघू शकतो सर्व शिकारा. हे आता सर्व इकडे चालले. इथे या साईडला मार्केट आहे, मीना मार्केट. आणि आता आम्ही चाललो घरच्या दिशेने चाललो आहोत आम्ही आता. केसर लेना, केसर. लिया अच्छा दाम देगा सर. लिया है. हे बघू शकता. ती बघ कशी कट मारून जाते. काय भारी ना. हे सगळे बापा नुसता ठोकर मारतात एकमेकांना. चलो गरम चाय, गरम कॉफी, ये मस्तपैकी केसर. ये केसर काय माहिती किती 1 ग्राम 150 रुपयाला देतोय. पण नक्की खरा आहे खोटा काय नाही, त्यामुळे काही जास्त काही घ्यायचं नाही, डायरेक्ट कल्टी मारायचं. आता हे व्ह्यू छान आहे, म्हणजे एकदम भारी वाटते बघ. म्हणजे असं सर्व बोटी जाते ते बघ ना, बघायला पण खूप छान वाटेल असं टी व्हीवरती वगैरे. तर मंडळी आज आमचा शेवटचा दिवस आहे इकडे श्रीनगरचा आणि आमच्या काश्मीर टूरचा. उद्या आमची संध्याकाळी 4ची फ्लाईट आहे. तर फ्लाईट कशी असणार आहे तेही तुम्हाला सांगतो. श्रीनगरवरून डायरेक्ट बँगलोरला जाणार. खूप लांबचा पल्ला आहे. मग बँगलोरवरून छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला जाणार, मुंबईला जाणार. आम्ही जवळपास उद्या मुंबईमध्ये 12 वाजेपर्यंत पोचणार. ठीक आहे, उद्या पोचणार तर पोचणार. आज हा द लेकचा व्ह्यू पण बघून घ्या तुम्ही, किती छान असा बघू शकता. हॅलो, थंडी खूप थंडी खरंच. त्यामध्ये या पाण्यामध्ये नशीब आमचा तिकडे स्टे होता तो कॅन्सल केला आणि आम्ही पहिल्या दिवशी ज्या हॉटेलला होतो त्याच हॉटेलला आमचा स्टे आहे. उद्या चेकआउट.
हे आमचे काका रायडर बघू शकता ना, नाव घेऊन चालले. तर फायनली आम्ही शिकारा राईड करून हॉटेलच्या दिशेने जात आहे, चालत चालत. खूप थंडी खूप. तर मी आता इथेच ब्लॉगचं एंड करतो. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ते बाय करता, बाय फक्त बाय बाय.